नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत मुरांबा किंवा याला तुम्ही गोड लोणचं सुद्धा म्हणू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अगदी तुम्ही वर्ष 2 वर्षे हे स्टोअर करून ठेवू शकता। याला काहीच होत नाही, अजिबात हे खराब होत नाही आणि चवीलाही तितकंच सुंदर लागतं। आता माझा मावशीचा मुलगा आहे, तो गावाकडून आला होता, तर त्याने गावाकडून कैऱ्या आणल्या होत्या, तर त्याचा आपण मुरांबा केलेला आहे, म्हणजेच गोड लोणचं आहे हे ते केलेलं आहे। खूप सुंदर होतं आणि थोड्याच त्याने कैऱ्या आणल्या होत्या, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं दाखवलं आहे। अगदी तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही करू शकता। कितपत 4 किलो 5 किलोचं तुम्ही कैऱ्यांचं केलं तरी सेम हीच रेसिपी फॉलो करा। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आहे आणि कसं स्टोअर करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे मी, जेणेकरून ते 1 ते 2 वर्ष अजिबात त्याला काहीच होणार नाही, छान असं राहील। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आवडल्यावर। चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या कैऱ्या आणलेल्या आहेत गावाकडून त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। जेवढं तुम्हाला मुरांब्याचं लोणचं करायचं आहे तेवढं तुम्ही कैऱ्या घेऊ शकता, म्हणजे 3 किलो 4 किलो 5 किलो। आणि यामध्ये आता जो रुचिक असतो तो निघण्यासाठी ह्या आपण अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवलेल्या होत्या। त्यानंतर त्या स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढायच्या आहेत। व्यवस्थित असं कॉटनने पुसून घ्यायचे आहेत ते। एक सुद्धा पाण्याचा थेंब कैरीला राहता कामा नये, त्याला पाण्याचा अजिबात हलका टच सुद्धा झाला नाही पाहिजे आपल्या लोणच्याला, नाहीतर ते खराब होतं। त्यामुळे अगदी व्यवस्थित असं पूर्ण पाणी आहे कैऱ्यांवरचं ते पुसून घ्यायचं आहे, त्याला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। आणि तुम्ही बघू शकता अशा स्वच्छ कैऱ्या आहेत, त्या आपण धुवून आणि व्यवस्थित अशा पुसून देखील घेतलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यावरचं साल काढून घेणार आहोत। तुम्ही साल सोबत करू शकता, पण साल काढल्यानंतर छान होतं, त्यामुळे शक्यतो साल काढूनच तुम्ही लोणचं करा। तर जे आपलं बटाटे सोलायचं असतं त्याने आपण जसं बटाटे सोलतो तसं कैरीचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ नाही लागत, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये साल आहे ते काढून होऊन जातं। आणि तुम्ही बघू शकता सगळ्या कैरीचे साल मी अशाच प्रकारे काढून घेणार आहे। आता एका कैरीचं साल काढलंय, तसंच मी सगळ्या कैऱ्यांचे साल आहे ते काढून घेतलेले आहेत आणि त्याचे देठ आहेत ते कट करून घेतलेले आहेत। आता हे आपण खिसून घेऊयात। त्यासाठी मी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगते, खूप जास्त छोटी किंवा मोठी तुमच्या मनाने तुम्ही कुठली पण घेऊ शकता खिसणी, पण जी कैरी आहे ती अशी आडवी पकडायची, म्हणजे जो खिस आहे तो ना मोठा असा निघेल लांब सडक। जर तुम्ही ते कैरी आहे ती उभी पकडली तर त्याला लवकरच ती, म्हणजे जेव्हा आपण खिसतो तेव्हा त्यातली कुई येते आणि ती व्यवस्थित खिसली जाते। त्यामुळे कैरी ही आडवीच खिसायची आणि तुम्हाला जेवढं मोठं हवं असेल तेवढं तुम्ही खिस करू शकता। मी इथे मोठ्या साईजचा केलेला आहे, तुम्ही छोट्या साईजचा केला तर तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। अगदी लवकर शिजतो, काहीच फरक नाही आणि ह्याला शिजायला थोडं जास्त वेळ लागतो, 5-10 मिनिटं, आणि अगदी लगेचच शिजल्या जातात दोन्ही सुद्धा खिस। तर पूर्ण आपण कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत। जेवढ्या आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत तेवढाच आपण गूळ सुद्धा घेतलेला आहे। तुमच्या कैऱ्या जर खूपच जास्त आंबट असतील तर तुम्हाला जास्त सुद्धा गूळ लागू शकतो, किंवा मग तुमच्या कैऱ्या कमी आंबट असतील तर तुम्हाला कमी देखील गूळ लागू शकतो। तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करण्यासाठी गूळ सुद्धा कमी जास्त करू शकता। इथे आपण मेजरमेंट घेतलेलं आहे, एक मोठं पातेल आहे त्यामध्ये आपण मेजरमेंट करून घेतलेलं आहे, तेवढा आपण कैऱ्यांचा खिस घेतलेला आहे खिसून। सेम त्याच पातेल्याने आपण एक पातेल आहे ते गूळ यामध्ये टाकणार आहोत। थोडासा अगदी कमी होता एका पातेल्याला, पण कैऱ्या जास्तही आंबट नव्हत्या, मीडियम अशा आंबट होत्या। आता मोठ्या गॅसवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण प्रोसेस होईपर्यंत मोठा गॅसच ठेवायचा, किंवा मीडियम गॅस ठेवला तरी पण चालेल। मोठ्या गॅसवरती आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता गूळ आता मेल्ट व्हायला लागले नाही, आणि तो मेल्ट झाला हलका की त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच असा दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगामध्ये टाकलेला आहे। त्याने छान अशी टेस्ट येते आणि खूप सुंदर लागतो। तुम्ही यामध्ये हलकीशी अशी मिरची पावडर सुद्धा टाकू शकता, तिखट आंबट आणि गोड चव येण्यासाठी, पण मला मिरची पावडर आवडत नाही त्यामुळे मी टाकलेली नाही आहे। तर जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत मीडियम गॅसवरती तो शिजून घ्यायचा। त्यावरती झाकण अजिबात झाकून ठेवायचं नाही आहे। काही जण तुम्हाला म्हणतात की झाकण झाकून ठेवा आणि हळूच काढा, मग त्याच्यावरचं पाणी पडून नका देऊ, असं अजिबात नाही करायचं।
बिना झाकण ठेवता शिजवून घ्यायचा, कारण पाणी यामध्ये अजिबात पडलं नाही पाहिजे. 15-20 मिनटं शिजवला की गॅस ऑफ करून घेतलेला आहे आणि तो आता आपण थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर तो थिक होतो. जरी तो गॅस बंद केला तेव्हा जरी तो पातळ असेल तरी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थिक झालेला आहे आता मोर आंबा. आणि मस्त असा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा डार्क कलर आलेला आहे. जर तुम्हाला असा कलर हवा नसेल तर तुम्ही जे आपण गूळ यूज केला आहे तो तुम्ही साधा नाही का नॉर्मल असतो ना गूळ चॉकलेटी कलरचा, तो यूज केला तरी पण चालेल. पण मी हा डार्क गूळ यूज केलेला आहे कारण कलर असाच मस्त दिसतो. आणि स्टोअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार, की एखाद्या स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये लोणचं आहे ते स्टोअर करून ठेवायचं आहे आपला मोर आंबा, जेणेकरून ते खराब होणार नाही आणि त्याला काहीच होणार नाही आहे, बुरशीसुद्धा लागणार नाही आहे. म्हणजे तुम्ही 1 ते 2 वर्ष ठेवलं तरी हे छान असं स्टोअर राहील. तर तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि लाईक करा. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मोर आंबा कसा वाटला आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.